मुरबाड कल्याण हायवेवरनं जात होतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे हा कंटेनर पलटी झालेला आहे. या अगोदर सुद्धा इथे खूप सारे ऍक्सिडेंट झाले होते, तरी प्रशासनाने गोष्टीची दखल नाही घेतली. आत्ताच हा रोड चालू होऊन फक्त 5 ते 10 दिवस झालेत. बघू शकता कंटेनर खूप डेंजर पद्धतीचा इथे ऍक्सिडेंट झाला आणि हा रोल खाली पडलेला आहे. पूर्ण गाडी इकडे भयंकर अपघात आहे आणि इकडे पोलीस सुद्धा आहेत. पण मला असं वाटतं हा टर्न खूप चुकीच्या पद्धतीने इथे कापलेला आहे. सरळ जर रोड ठेवला असता तर ऍक्सिडेंट झाले नसते. खूप भयंकर पद्धतीचा ऍक्सिडेंट झाला आहे. हा आहे आमचा मुरबाड नगर हायवे. इकडे आहे कल्याण. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, खरंच खूप डेंजर लेवलचा तो ऍक्सिडेंट झालेला आहे. या अगोदरचा तो जो टर्न होता मामनोलीचा, ते तिथे जुन्या रस्त्याला स्पीड ब्रेकर होते, परंतु हा जो नवीन रस्ता बांधलाय टर्न सेमच ठेवलाय पण स्पीड ब्रेकर काढलेले, त्यामुळे तिथे तो हा ऍक्सिडेंट झालेला आहे. खूप डेंजर लेवलचा ऍक्सिडेंट आहे. माहित नाही जीवितहानी झालेली का नाही, पण जर तुम्ही या रस्त्याने प्रवास करत असाल कल्याण नगर हायवे, तर तो टर्न नक्कीच नीट कापा, नाही तर ऍक्सिडेंट म्हणजे जास्तीत जास्त चान्स आहे.